नवी मुंबईत मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी मनसेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। रिक्षाचालकांमध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रिक्षांवर विशेष स्टिकर्स लावण्याची मोहीम राबवण्यात आली। मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर्स रिक्षांवर लावून हा उपक्रम करण्यात आला। मनसे अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पडली। राज्य सरकारने रिक्षाचालकांना मराठी बोलणे सक्तीचे करणारा कायदा आणल्यानंतर या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे। काही नेत्यांकडून या निर्णयाला विरोध होत असताना मनसे मात्र समर्थनात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे। यावेळी मनसे नेते गजानन काळे यांनी संजय निरुपम, अबू आझमी आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत अशा वक्तव्यांना राज्यात स्थान नसल्याचे म्हटले। तसेच या निर्णयाबाबत त्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचे अभिनंदनही केले। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापलेले असताना नवी मुंबईतील मनसेचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरत आहे। मला वाटते महाराष्ट्रात मोटर वाहन कायदा आहे आणि या मोटर वाहन कायद्यानुसार तुम्हाला प्रत्येक रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल, त्याला रिक्षाचं परमिट असेल किंवा रिक्षा टॅक्सीचा बॅच असेल, याच्यासाठी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। हा काय काल आजचा आणि उद्याचा निर्णय नाही आहे। वर्षानुवर्ष हा 1988च्या अगोदरपासूनचा मोटर वाहन कायदा आहे, तेव्हापासूनचा हा नियम आहे। प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की त्यांनी आता हे ठोसपणे राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि याला मला दिसतं की परप्रांतीयातले रिक्षा किंवा टॅक्सी चालक यांचा विरोध नाही आहे, भैयांचा ठेका घेतलेला ठेकेदार, मग ते संजय निरुपम असेल नाहीतर इतर कोणी असेल, हेच फक्त विरोध करताना दिसत आहे। अनेक परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकसुद्धा आमच्याकडे येत आहेत आणि मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा, अशा स्टिकर त्यांनी स्वतःच्या रिक्षावरती लावून घेतलेले आहेत। त्यामुळे मला हे सांगणं आहे प्रत्येक रिक्षा चालक, टॅक्सी चालकाला की आपण भाषावर प्रांतरचना झालेली आहे। प्रत्येक राज्यामध्ये त्या भाषेचा मान ठेवणं आणि तुम्ही जर इथे नोकरी धंद्याला येत आहे, तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येत आहे, तुमची मुलं बाळं इथे आहेत, एक सुरक्षित वातावरण महाराष्ट्र तुम्हाला देत आहे, तर त्याची मातृभाषा मराठी शिकायला, वाचायला आणि बोलायला मला वाटतं कुणालाही अडचण नसावी, एवढाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न आजच्या आमच्या माध्यमातून आम्ही करतो।